प्रसिद्धीसाठी रावण लिहिलाय, नकारात्मक लावून लिहिलंय. म्हणजे मला एक जुना कमेंट येत नंतर पुस्तकात की आता यांनी रावण लिहिला, आता यांनी कसा लिहावा, यांनी दुर्योधन लिहावा, आता अफजल खान लिहिल. म्हणजे लोकांना ते परसेप्शन झालं आणि लोकांना असं वाटलं की मी रावण लिहितो म्हणजे कुठं मायथॉलॉजीच्या विरोधात खलनायक म्हणून लिहितो. पण त्याचं कारण असं आहे की रावण मला काही लिहायचं नव्हता, कारण मी लेखक नव्हतोच मुळात. म्हणजे लेखन करेल मी कधी असं वाटलंच नव्हतं. काय झालं की माझे वडील 2011 वारले आणि वडील वारल्यानंतर आमच्या घरी गरुड पुराण लावलं होतं. 13 दिवस गरुड पुराण लावलं. तर गरुड पुराण वाचताना मी मोठा मुलगा असल्यामुळे मी त्या महाराजांच्या शेजारी असं वाचायचो आणि मग तो गरुड पुराणातले अध्याय सांगायचा की वैतरणी नदी होती, मेल्यावर आत्म्याचं काय होतं, त्याला किती याच्यातून जावं लागतं, कोणत्या पूजा कराव्या लागतात, विधी कोणत्या कराव्या, दव्याची विधी काय असतात, तो सगळं सांगत होता. मी त्याला प्रश्न विचारत होतो. तिसऱ्या दिवशी तो काय म्हणला, मला माफ करा म्हणला, मला फक्त श्लोक पाठ येतो.